प्रश्न पुन्हा एकदा वाचते की आपल्या तीव्र भावनेनुसार न घडल्यास येणारा नर्वसनेस हा कमी करता येईल का आणि कसा? आता उत्तर, आपल्या तीव्र भावनेनुसार म्हणजेच आपल्या इच्छेनुसार आणि आपण म्हणतो तसंच होणं, असे दोन गर्भित अर्थ या प्रश्नात आहेत. पहिली म्हणजे माझी इच्छा आणि माझं ऐकणं. आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्या मनात वेगवेगळे भावना, इच्छा प्रकट होत असतात आणि त्या पूर्ण करण्याची आपली प्रबळ इच्छा असते. पण तसे जर न घडले, तर आपल्या मनात प्रचंड राग येतो, चिडचिड होते, कधी-कधी भावनांचा विस्फोट होतो आणि हे स्वाभाविक आहे. ती एक मानवी मनाची रिॲक्शन आहे. दॅट्स ओके. तसंच नाही झालं तरच खरं तर नवल आहे. आणि त्यातून जर पुढे येणारं जे दुःख आहे किंवा मन व्यथित होणं आहे, त्यालाच नैराश्य असं म्हणतात आणि ती एक फेज आहे. तर हे असं सगळं घडत असतं. तर हा नर्वसनेस कमी कसा करता येईल आणि अ, आणि तो कमी होतो का? असं हा आजचा प्रश्न आहे. मी अमिताभ बच्चन यांचा केबीसी शो पाहत होते. तर त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कवितेतील 1-2 ओळी म्हटल्या. मला त्या फार आवडल्या. "मन का हो तो अच्छा और ना हो तो और भी अच्छा." हे ऐकून मला असं वाटलं, की त्यांनी असं का बरं लिहिलं असेल? खूप विचार केल्यावर कळलं, की सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनाप्रमाणे होत असतील, तर आपल्या मनाला तशी सवय लागेल आणि आपल्यातला सूक्ष्म अहंकार सुखावेल आणि मग वेगवेगळे विकार डोकं वर काढायला लागतील. पण मनाला नाही असा रिप्लाय ऐकण्याची सुद्धा सवय झाली पाहिजे. मला वाटतं की ॲक्सेप्टन्स इज द की टू ओव्हरकम युअर नर्वसनेस. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून आपलं कर्म करत राहणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी स्वामी माधवनाथ वचनामृत हे पुस्तक वाचत होते. त्यात स्वामीजींनी असं लिहिलं आहे, की आपल्या जीवनात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही. निरनिराळ्या प्रकृती असतात आणि त्यामुळेच संघर्ष होतो. तरी पण आपण आनंदाने डोके वर काढून राहिले पाहिजे. अगाध सरोवरी कमळिनी जयापरी असं ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, की पाणी कितीही खोल असलं तरी सुद्धा कमळ जसं डोकं वर काढून असतं, तसंच या विश्वसागरात आपणही आनंदाने डोकं वर काढून राहिलं पाहिजे. आणि अशा या प्रसन्न चित्तामध्येच परमात्मा नेहमी प्रतीत होत असतो. त्यामुळे मनात कधी नैराश्य न ठेवता ते प्रसन्न ठेवलं पाहिजे. आता संघर्ष बऱ्याच लोकांशी आपल्याला आयुष्यात डील करायचं असतं. पण मग आणि त्यांच्याशी आपलं काही पटत नाही, आपल्या मनाविरुद्ध होतं. तर अशा केसमध्ये अजून एक उपाय स्वामींच्या या पुस्तकात त्यांनी सांगितलेला आहे, की तो म्हणजे की विनोदबुद्धी. सर्व संत या विनोदबुद्धीची कास धरतात. म्हणजे किरकोळ संघर्ष हे आपल्याला विनोदाने घालवता येतात किंवा संपवता येतात. आता एखाद्या वेळेस बायको जर काही नवऱ्याला बोलली, तर झाले 3 दिवस तो उद्विग्न होऊन राहिला. म्हणजे सर्व संपले का? तर नाही. तर अशा गोष्टी आपण विनोदावारी न्याव्यात आणि तिथला वाद आपण टाळता येतो. यावर एक रामकृष्णांचा प्रसंग आहे, की एकदा रामकृष्ण परमहंस हे जेवायसाठी एका पंक्तीत गेले होते आणि सगळे जेवण हे त्यांच्या आवडीचे होते आणि जेवण इतके झाले, की आता एक कण सुद्धा घेणे शक्य नाही, अशी परिस्थिती होती. तेवढ्यात एक समोरून गरम जिलबीचे ताट घेऊन वाढपी आला. ते म्हणाले, की "अहो, एक जिलबी वाढा आता." तर त्यांच्या शेजारच्या बसलेल्या गृहस्थांनी विचारले, की "अहो, आत्ता तर तुम्ही म्हणले, की आता इतकं जेवण झालं आहे, पोट भरलं आहे आणि आता अजिबात जागा नाहीये जेवायसाठी, तरी सुद्धा तुम्ही एक जिलेबी घेताय." तर रामकृष्ण डोळे मिचकावत म्हणाले, की "त्याचं काय आहे ना, की रस्त्यावर खूप गर्दी आहे. परंतु तेवढ्यात जर गव्हर्नरची गाडी येत आहे, असं जर लोकांना समजलं, तर आपोआप गाडी जाण्यासाठी रस्ता मोकळा होतो. हे तसंच आहे की." आता वास्तविक पाहता आपल्या कुणाला जर असं कोणी बोललं असतं पंक्तीमध्ये, तर आपल्याला भयानक राग आला असता आणि ते एक कारण आपल्याला भांडण्यासाठी किंवा रुसून जाण्यासाठी पुरलं असतं. पण रामकृष्णांनी ते विनोदावारी नेलं आणि यावरून आपण असं शिकलं पाहिजे, की गोष्टी जरी आपल्या मनाविरुद्ध होत असल्या, तरी त्या थंड डोक्याने घेतल्या पाहिजेत आणि त्या हसत-खेळत आपण त्या हँडल केल्या पाहिजेत. म्हणजे मन आपलं निराशेकडं जाणार नाही व आपली आंतरिक शांती आहे ती ढळणार नाही. गॉड हॅज
इनफ रिसोर्सेस फॉर एव्हरीवन्स नीड, नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. असं एकदा महात्मा गांधींनी म्हटलं होतं की देवानी जे काही आपल्याला दिलं आहे की त्याची कृपा समजावी आणि त्यात आपण समाधान मानावं व आपलं कर्म हे भगवंताच्या स्मरणात करत राहावं. आता जेव्हा जेव्हा नेहमी नवीन वर्षाचं कॅलेंडर येतं तेव्हा आम्ही सगळे घरातले ते वाचत असतो. ते खूप मजेशीर असतं. त्यात वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते, रेसिपीज असतात, सणावारांची माहिती असते. त्यात मला असं वाचताना असं दिसलं की एका महिन्याचं भविष्य काही फारसं ठीक नाहीये. पण माझा काही भविष्यावर वगैरे विश्वास नाही. पण तरी सुद्धा कुठेतरी मनात आपल्या बॅक ऑफ द माइंड असं आपल्याला उदास वाटतं. पण हे सगळं खोटं आहे असं माहिती असून सुद्धा आपल्याला असं उदासीनता येते. अशा प्रसंगी स्वामीजींनी सांगितलेलं आठवतं की आपलं मन उद्विग्न झालं की आपण ध्यानाला बसावं. त्यामुळे आपलं मन शांत होतं, स्थिर होतं आणि मुख्य म्हणजे की ते सकारात्मक विचार करण्यासाठी सक्षम होतं. आणि नैराश्य घालवण्याचा हा एक चांगला उपाय आहे असं मला वाटतं. गुरुदेव रानडे सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांना नैराश्य येत असे तेव्हा ते स्वतः त्यांचे गुरु अंबुराव महाराज यांच्याकडे जात असत आणि त्यांच्याबरोबर ते ध्यानाला बसत त्यांच्या सान्निध्यात. तर संत सहवास हा सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या सहवासात नैराश्य तर कुठं लांबच्या लांब पळून जातं. आता मोठ्या पुरुषांना, महापुरुषांना सुद्धा नैराश्याला तोंड द्यावे लागते, तर आपण तर काय सामान्य माणूसच आहे. आता गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे की महाराजांना त्यांच्याकडे एक वकील येतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर महाराज त्यांना असं म्हणतात की हे जे काही भगवंत हाच या जगाचा मालक आहे आणि त्याच्या सत्तेनंच सगळ्या या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आपला जीव हा एक ईश्वराचा अंशच आहे. त्यामुळे आपण आपल्यावर सोपवलेली किंवा आपली जी काही कर्म आहेत ती आपण नेटाने किंवा व्यवस्थित करावी आणि त्याचे जे काही फळ जे काही आहे ते भगवंताच्या इच्छेवर सोपवावे. मग हे ऐकून तो वकील म्हणला की हो महाराज, मी आज या संदर्भातच म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याकडे खरं तर आलेलो आहे. तर महाराज म्हणतात की विचारा. तर हा म्हणतो की माझा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो की सर्व अगदी भगवंताच्या सर्व गोष्टी त्या भगवंताच्या इच्छेनेच घडत असतात. पण मग माझी इच्छा सुद्धा हा भगवंतच निर्माण करतो. मग ती इच्छा मी मारावी का? या प्रश्नाचे तुम्ही मला उत्तर द्या. यावर श्री महाराज हसून म्हणतात की आपला प्रश्न अगदी योग्य आहे आणि तो मला आवडला. पण तुम्ही वकील आहात म्हणूनच असा प्रश्न तुम्ही केला किंवा तुम्हाला सुचला आहे. आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे की या भगवंताच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडत असतात. पण ते म्हणतात की आता मला सांगा की रोज रात्री अंधार पडतो तर याला कारण कोण आहे? तर सूर्य मावळतो म्हणून तो अंधार पडतो किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा उजाडतं, जेव्हा प्रकाश येतो तेव्हा याला कारण कोण? तर सूर्यच आहे. म्हणजे या दोघांच्या मागे सूर्यच हे त्याचं कारण आहे. पण त्यात फरक असा आहे की अंधार जो पडतो तो त्याच्या मावळण्याने किंवा तो त्याच्या नसणेपणाने, सूर्याच्या नसणेपणामुळे तो येत असतो व प्रकाश हा त्याच्या असणेपणामुळे आपण अनुभवतो. हे जसं अगदी खरं आहे तसंच आपल्या इच्छेचं कारण सुद्धा भगवंतच आहे. पण ते का आहे? तर भगवंताचे नसणेपणामुळे आहे. म्हणजे त्याचा आपल्याला विसर पडला आहे की तिथे भगवंत नाही, त्या ठिकाणीच आपल्या इच्छेचा जन्म होतो आहे आणि अशी इच्छा आपल्या मनात घोळत राहते. तर या तर साधकांनी किंवा भक्तांनी काय करावं किंवा ज्याला भगवंत हवा आहे त्या व्यक्तीने आपली जी काही इच्छा मनात आली आहे ती देवापुढे सरळ अर्पण करावी आणि बाकीचं त्याच्यावर सोपवून जावं. जरी एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, इच्छेविरुद्ध झाली, थोडासा आपल्याला उदासीनता येते, पण त्यात जास्त न गुरफटता आपण शांत व्हायचा प्रयत्न करावा आणि आपण साधना केल्यामुळेच ही शांत राहण्याची कॅपॅसिटी आपली वाढेल. आजच्या स्वामीजींच्या प्रवचनात सुद्धा त्यांनी सांगितलंय की रामनाम घेणं ह्याचा सुद्धा अंतःकरणावर एक असा प्रभाव पडतो आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ म्हणजे आपलं अंतःकरण शांत होतं आणि आपण स्थिर राहू शकतो. हा एक शांततेचा उपाय आज मला प्रवचनातून कळला. नोव्हेंबर महिन्यात जो वर्ल्ड कप झाला आता मागच्या, त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे देश फायनलला पोहोचले होते.
आणि आता सगळ्यांची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती की भारतच ही मॅच जिंकेल आणि वर्ल्ड कप घेऊन येईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण झालं उलटच. आपण ती मॅच हारलो. त्यामुळे सगळेजण इतके नाराज झाले आणि सगळेजण त्या खेळाडूंबद्दल उलट-सुलट बोलू लागले. आणि शेवटी काही तर इतकं टोकाचं पाऊल उचललं की विचारूच नका. आणि अशा बातम्या पण येत होत्या. पण म्हणजे काय की आपल्या मनाविरुद्ध झालं की आपलं मन हे सैरभैर होतं. पण त्याला संयमित करायचं काम कुणाचं आहे तर आपलंच. आपल्या मनाला समजावून ती जी काही सिच्युएशन आहे ती ऍक्सेप्ट करून जास्तीत जास्त आपलं मन हे साधनेवर फोकस कसं करता येईल याचा आपण सराव करावा. आणि हा सरावच आपल्याला नैराश्याची जी काही फेज आहे त्याचा टाइम स्पॅन कमी करण्यासाठी मदत करेल. नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. नरेंद्रनाथांची ब्राह्मो समाजाच्या अनेक नेत्यांशी ओळख होती आणि त्यांचे दृढ चारित्र्य आणि त्यांची जी काही पांडित्य होतं ते बघून त्यांच्याबद्दल नरेंद्रनाथांच्या मनात एकदम त्यांच्याबद्दल श्रद्धा होती. पण नेहमी नरेंद्रनाथांना काय वाटते, की आपण त्या ब्राह्मो समाजाची इतकी उपासना करतोय, प्रार्थना करतोय, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं करतोय, तरी पण माझं हृदय काही शांत नाहीये. मला अजूनही ईश्वर लाभ झालेला नाही. मग एके दिवशी असं त्यांना ते खूप व्याकुळ होतात, की अजूनही कसं नाही झाला ईश्वर लाभ. म्हणून ते घरातून आवेगाने बाहेर पडतात आणि ब्राह्मो समाजाचे महर्षी देवेंद्रनाथ जिथे राहत होते, त्या नौकागृहात ते जातात, पोहोचतात. आणि त्यांच्या जे काही खोलीचं दार असतं ते एकदम धाडकन ते उघडतात. त्यामुळे देवेंद्रनाथ आणि ते आतमध्ये पाहतात तर महर्षी हे ध्यानमग्न अवस्थेत असतात. पण अचानक काहीतरी आवाज झाला म्हणून महर्षी पण दचकून ते डोळे उघडतात. आता ते समोर बघतात तर उन्मत्तासारखे आणि आवेगाने तीक्ष्ण दृष्टीने त्यांच्याकडे बघणारे नरेंद्रनाथ त्यांच्या दृष्टीस पडतात. मग मोठ्या आवेगाने नरेंद्रनाथ महर्षींना प्रश्न विचारतात, की "महाराज महर्षी आपल्याला ईश्वराचे दर्शन झाले आहे का?" तर महर्षींनी त्यांना एक दोनदा निष्फळ उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण आणि ते नरेंद्रनाथांना म्हणाले, की "तू तर योगी आहेस आणि तू जर रोज नित्यनेमाने साधना केलीस, तर तुलाही ब्रह्मज्ञान होईल." असं म्हणून ते त्यांचा जो आवेग आणि राग आहे, तो शांत करण्याचा जरा प्रयत्न करतात. पण हे उत्तर काही त्यांना पटत नाही नरेंद्रनाथांना. मग मनासारखे उत्तर न मिळाल्यामुळे ते जरा व्यथित होतात आणि घरी जातात. आणि घरात गेल्यावर त्यांना असं वाटायला लागतं, की हे धर्म, ईश्वर हे सगळं काही खोटं आहे का? त्यांना असा प्रश्न पडतो. आणि घरी येतात आणि ते काय करतात, की त्यांच्या खोलीत जेवढी काही तत्वज्ञानासंबंधीची किंवा धर्मासंबंधीची जी पुस्तकं असतात, ती सगळी ते भिरकावून लावतात. का? तर ही मला ईश्वर लाभ होण्यासाठी अजिबात मदत करत नाही. तर ही पुस्तकं वाचण्यात काय राम आहे? असं त्यांना एकदा वाटून जातं. तर व्यथित अंतःकरणामुळे रात्रभर त्यांचा डोळ्याला डोळा लागत नाही. मग विचार करता करता त्यांच्या डोळ्यासमोर प्रेममय अशा श्री रामकृष्णांचा चेहरा येतो आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचं मन व्याकुळ होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच ते दक्षिणेश्वरला जातात आणि रामकृष्णांची भेट घेतात. आणि नरेंद्रनाथ मग त्यांच्या पुढे जातात आणि धडधडत्या अंतःकरणाने तोच प्रश्न ते रामकृष्णांना विचारतात, की "महाराज, आपल्याला ईश्वराचे दर्शन झाले आहे का?" तर श्री रामकृष्णांच्या मृदुहास्यपूर्ण चेहऱ्यावर, प्रशांत अशा मुखमंडलावर शांतीची प्रभा फाकते आणि ते एकदम न थबकता उत्तर देतात, की "होय बाळा, मला ईश्वर दर्शन झाले आहे. तर तुलाही ते पाहिजे आहे का? तू जर सांगेल तसा वागशील, तर तुलाही मी ते देईन, दाखवू शकेल." असं ते नरेंद्रनाथांना विश्वास देतात. त्यामुळे नरेंद्रनाथांना आनंद होतो आणि मुख्य म्हणजे त्यांचं मन शांत होतं. या गोष्टीवरून असं वाटतं, की स्वामी विवेकानंदांसारख्या थोर महापुरुषांना सुद्धा महापुरुषांची इच्छा, त्यांनाही इच्छा होत्या, पण त्या खूप उंचीच्या होत्या. आणि ती म्हणजे इच्छा म्हणजे काय तर ईश्वराची भेट. आणि ती पूर्ण होत नव्हती. त्यामुळेच त्यांचं मन व्यथित झालं होतं आणि त्यांना थोडंसं नैराश्य आलं होतं. पण श्री रामकृष्णांच्या या विश्वासपूर्ण उत्तराने आणि त्यांच्या सहवासात त्यांचं मनही शांत झालं आणि त्यांना देव भेटेल असा विश्वासही निर्माण झाला. तर हे सगळं बघून आपल्या इच्छा या किती त्यांच्यासमोर छोट्या आहेत किंवा ऐहिक आहेत असं मला वाटलं.
आता आम्ही प्रश्नाच्या कन्क्लुडिंग पार्टकडे येते. तर या सगळ्यावरनं नैराश्य दूर करण्यासाठी मला या खालील गोष्टी योग्य वाटतात. आपल्या सद्गुरूंचं स्मरण असावं आणि आपली जी काही इच्छा आहे ती देवाला अर्पण करून आपण शांत राहावं. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून आपण आपलं कर्म करत राहावं. 3 सद्गुरूंनी सांगितलेली साधना ही नेटाने करावी. देवावर दृढ विश्वास ठेवावा आणि आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत, या सगळ्या ईश्वरी इच्छेनेच होत आहेत व त्या आपल्या कल्याणाकरता होत आहेत, हा विश्वास आपण नेहमी बाळगावा. आणि 5वं म्हणजे की विनोदबुद्धीने आपण जरा गोष्टी हँडल करायला शिकलं पाहिजे. त्यामुळे कसं आपल्या मनावरचा ताण पण कमी होईल आणि जास्तीत जास्त मन निराशेकडे झुकणार नाही आणि आपण थोडं प्रसन्न राहू. तर ह्या सगळ्या गोष्टी मला योग्य वाटतात. तर हा स्वाध्याय हा स्वामीजींच्याच कृपेने झालेला आहे आणि तो मी त्यांच्याच चरणी अर्पण करते. हरिओम.